अण्णांचे दिवस कालच संपले. यथासांग विधिवत सगळं कार्य संपन्न झाले. मला अटकळ होती तोच विषय माईने आज सकाळी सकाळी चहा पिताना काढला. एवढे दिवस आला गेला, पै पाहुणे होते म्हणून घर भरलेलं होतं. काल त्यांची पांगापांग झाली. 1-2 दिवसात तुम्ही सगळे निघाल आपापल्या रस्त्याने. परत सगळे कधी जमाल ते मला माहीत नाही. आज दुपारची जेवणं झाली की उन्हं कलती व्हायच्या आधी घराचा सोक्षमोक्ष लावून टाका. ह्यांच्या पाठीमागे मला हे सगळं हिशोबाचे एकटीला पेलवणार नाही. जमीन, कलम, कष्टकरी वर्ग सगळ्यांना सांभाळायला मला जमणार नाही. ते असताना व्यावहारिक हिशोबापेक्षा माणुसकीचे हिशोब ठेवले गेले आणि संपत्ती जोडण्याऐवजी माणसं जोडली त्यांनी पंचक्रोशीत. माईला पुढे बोलवेना. डोळ्यात दाटलेले अश्रू लपवत ती आत गेली. आम्ही भावंड म्हणजे सुधाकर दादा, मी, सुमतीताई आणि कुसुम एकमेकांकडे सुन्न नजरेने पाहत राहिलो. मी खुनेनेच सुमतीताई आणि कुसुमला शांत राहायला सांगितले. त्या दोघी आत निघून गेल्या. दादा, आमचं म्हणजे माझं, सुमतीताई आणि कुसुमचं सगळं ठरलं आहे. माई म्हणाली तसं दुपारच्या जेवणानंतर मी ह्याविषयी आमच्या तिघांचं म्हणणं माईला सांगणार आहे. तू निश्चिंत राहा. अगदी दुपारची जेवणं जणू काही आबोला असल्यागतच झाली. मागचं सगळं आवरून झाल्यावर आम्ही सगळे माई भोवती बसलो आणि मी बोलायला सुरुवात केली. माई, ह्या विषयावर मी सुमतीताई आणि कुसुम सोबत गेल्या आठवड्यातच सविस्तरपणे बोललो आहे. आमचं एकमत झाले चटकन. शेवटी अण्णांचे आणि तुझे संस्कार झिरपले आहेत आमच्या नसानसात. माई, आम्हा तिघांनाही ह्या घराच्या वाटण्या नको आहेत. आमचं जे काही आहे ते तुझं आणि सुधाकर दादाचं आहे आणि शेवटपर्यंत राहू दे. आमच्या हक्काच्या विनाआट सोडचिठ्ठीची कागदपत्रे 1-2 दिवसात देण्याचे काळे वकिलांशी कबूल केले आहे. ती हातात आल्यावर त्यावर सही करून ते सगळे दस्त मी तुझ्या हवाली करीन. माई, ज्या घरात आम्ही जन्मलो, मोठे झालो ते हे ऐसपैस घर. माझ घरातल्या कोपऱ्या कोपऱ्यात आठवणींचे आरसे लावलेले आहेत, ज्यात डोकावल्यावर बालपणीचे दिवस आठवतात. ज्या देवाच्या खोलीत पिढीच्या देव पुजले गेले आणि 1.5 दिवसाचा गणपती देखण्या नक्षीदार मखरात मोठ्या थाटामाटात विराजमान व्हायचा, त्या खोलीचे वारसा हक्काच्या लोभापायी भाग करायचे. जिथे अण्णांनी रोजच्या रोज आमच्याकडून तोंडपाठ करून घेतलेले पाडे आणि परवचे स्तोत्र आणि श्लोक म्हटले जायचे. जिथे निजानीज होताना तुझ्या मांडीवर डोके ठेवून अंगाई गीत ऐकली जायची. जिथे संस्काराच्या उंच माडाची बीज अण्णांनी आम्हा सगळ्यांच्या मनात कायमची रुजवली, त्या वास्तूला हक्काच्या कुंपणात बंदिस्त करायचं नाही. माई, ती कल्पनाच काळजात थरकाप उडवणारी आहे. आम्ही त्या कल्पनेचे शिकार नाही होणार. ते कदापिही शक्य नाही. माई, सुधाकर दादा जात्या हुशार होता, पण अण्णांच्या पोस्टातील नोकरीच्या तुटपुंज्या पगारात आपलं जेमतेम भागायचं. नाही म्हणायला जमिनीतून थोडंफार पीक यायचं. दादाने शालांत परीक्षेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून देखील पुढे शिकायला नकार दिला. मास्तरकीचा कोर्स पूर्ण करून त्याने निमूटपणे झेडपीच्या शाळेत शिक्षकाची नोकरी धरली. पण हे करताना आम्हा तिघांनाही पाहिजे तेवढं शिकायला दिलं. मी शिष्यवृत्त्या मिळवत शिकत गेलो. पुढे परदेशी देखील गेलो. त्यासाठी अण्णांनी आपली जमीन गहाण ठेवली होती, जी यथावकाश दादाने शाळा आणि शिकवणीच्या जोरावर सोडवून आणली. माई, सुमतीताई आणि कुसुम त्यांच्या संसारात पूर्णपणे सुखी आहेत. मला देखील कसलीही आर्थिक काळजी नाही. इतकं सगळं होत असताना दादाने आणि सुमावहिनीने घर सांभाळून आम्हाला आमच्या आयुष्यात आमच्या पायावर उभे केले. ह्या सगळ्या गोष्टीतून मिळणारे समाधान लाख मोलाचे आहे माई, जे आम्हाला उरलेल्या आयुष्यात कायम सोबत करणार आहे. माई, म्हणूनच हे घर सर्वार्थाने तुझे आणि दादाचेच राहू दे. ज्या घराने आणि घरातील प्रत्येकाने आजवर आपल्या घासातील एक तुकडा काढून भुकेल्या पोटाला शांत केले, त्याच घराचे तुकडे पाडण्याचा कृतज्ञपणा आमच्या कोणाच्याच हातून शेवटपर्यंत होणार नाही. आम्ही मात्र न चुकता वेळ मिळेल तेव्हा तुम्हा दोघांकडून लाड करून घेण्यासाठी हक्काने येत राहू. तेवढाच काय तो आमचा हक्क राहणार आहे ह्यापुढे. माई, अण्णांनी शेवटपर्यंत गावातील घराघरात मनी ऑर्डरी पोहोचत्या केल्या, काळ वेळ न बघता. मला खात्री आहे की आमच्यावर तुम्ही दोघांनी केलेल्या संस्कारामुळेच एका क्षणात झालेल्या आम्हा तिघांच्या ह्या निर्णयाची मनी ऑर्डर देवाकडे विश्रांती घेणाऱ्या अण्णांच्या हाती नक्की पोहोचेल आणि त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचा पाऊस बरसत राहील. मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.